हमखास उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स. 1. उन्हाळ्यात कधीकधी जेवण खराब होतं, ते टाळण्यासाठी फोडणीमध्ये कांद्यासोबतच थोडं मीठ टाकून कांदा मस्त खरपूस परतून भाजी करावी. 2. अंगातून घाम येत असेल तर पाण्यात गुलाबाचा अर्क मिसळून आंघोळ करावी, घामाचा वास येणार नाही. 3. मेहंदी पावडरमध्ये ॲलोवेरा जेल व लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस तुटणे बंद होते. 4. वारंवार जास्त प्रमाणात चहा कॉफीचे सेवन केल्यास उष्णता जास्त वाढते. 5. किचन सिंक तुंबला असेल तर ते मोकळं करण्यासाठी त्यात व्हिनेगर टाका. 6. पायाचा गुडघा आणि घोटा फार काळवंटेला असेल तर गुडघ्यावर व घोट्यावर नियमित लिंबू घासावं. 7. कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो, तसेच ब्लॉक झालेल्या नसा देखील मोकळ्या होतात व हृदयविकाराचा धोका कमी होतो. 8. गॅसचे लायटर बंद पडले असेल तर थोडा वेळ उन्हात ठेवावे, यामुळे लायटर चालू होईल. 9. धुता येणाऱ्या डाळी, कडधान्य यांना बोरिक पावडर किंवा मीठ टाकून ठेवावे, त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही. 10. आलं लसूण मिक्सरमध्ये पेस्ट करताना पाणी न घालता तेल घालून पेस्ट तयार करा, 15 दिवस छान टिकेल. 11. बडीशेप साजूक तुपावर भाजून त्याला हळद व मीठ लावून बाटलीत भरून ठेवावी, जेवणानंतर दररोज थोडी खावी, यामुळे अन्नाचे नीट पचन होते. 12. पोटातील कृमी वाढू नये म्हणून दर महिन्यातून एकदा चमचाभर ताजे गोमूत्र प्राशन करावे. 13. कमी पाणी प्यायल्याने शरीरात अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही, पाण्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा व थकवा जाणवतो. 14. भाजीसाठी मसाला बनवताना त्यातच हळद, लाल तिखट, गरम मसाला वगैरे टाकून वाटल्यास भाजीला खूप छान चव येते आणि रंगही छान येतो. 15. किसणीने गूळ किसताना हातही चिकट होतो आणि किसणीही चिकट होते. अशावेळी गूळ किसण्याच्या आधी हाताला व किसणीला तेल लावावे. 16. एक ग्लास दुधात 1 चमचा गाईचे तूप आणि खडीसाखर मिसळून प्यायल्याने शरीरातील थकवा दूर होईल आणि आराम मिळेल. 17. आमलेट बनवायचं असेल तर 1 चमचा दूध मिसळा, त्यामुळे आमलेट मऊ आणि सफेद बनेल. 18. सूप बनवण्यासाठी जर तुम्ही हिरव्या भाज्या उकळवत असाल तर त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर मिक्स करा, त्यामुळे तुमच्या भाज्यांचा हिरवा रंग तसाच राहील. 19. रायता बनवण्यासाठी तुम्ही जर दही करायला ठेवत असाल तर दहीमध्ये थोडीशी साखर घाला, त्यामुळे तुमचा रायता स्वादिष्ट बनेल. 20. आमटीला किंवा मिसळीच्या कटाला तवंग हवा असेल तर फोडणीमध्ये चिमूटभर साखर घाला. 21. ताकाची कढी करताना त्यात बेसनाचे पेस्ट करून ताकात मिसळावी, असे केल्यास कढी फाटत नाही. 22. अळूवड्या करताना त्या कुरकुरीत होण्यासाठी पाणी स्वच्छ पुसून घ्या, त्यावर थोडेसे तेल लावा आणि मग तयार सारण पीठ लावा. 23. सांधे दुखत असल्यास मोहरीचा लेप लावावा, मोहरीचे तेल थंडीत अंगाला लावावे, त्वचा मऊ राहते. 24. चमचाभर धणे कपभर पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे, लघवी साफ होते. 25. साबुदाणा खिचडी करताना मिरचीचे तुकडे न करता ती बारीक वाटून घातल्यास खिचडी चवदार होते. तर मग या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.